नमस्कार मित्रांनो, मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा भाऊ निघलाय घरातून एकदम टकाटक मध्ये. यार मला फॉलो करत जा यार, त्याच्यामुळे मला ब्लॉग बनवायला तर अजून मजा येते मित्रांनो. आपल्याला रवी भाऊ सावंतनी बुकिंग दिलेली आणि तुम्हाला आज मी घेऊन जाणार कुठं हरिहरगडला मित्रांनो. कारण की कपल आहे, त्या कपल आहे हॉटेलवरून पिकअप करायचं आणि हरिहरगडला घेऊन जायचं. आपल्या घरापासून आहे ना हरिहरगड फक्त 49 किलोमीटर मित्रांनो. 1 तास 21 मिनिटांमध्ये तुम्हाला डायरेक्ट नेऊन सोडणार तुमचा भाऊ. पण त्याच्यासोबत आहे ना कपलला पण घेऊन जावं लागलं, कारण की ते फिरायला आलेले आणि आपण त्यांच्या सेवेसाठी एनी टाइम रेडी आहे बॉस. त्याच्यामुळे ना कस्टमरला डायरेक्ट हॉटेलला पिकअप करायला निघलो मित्रांनो मी. आणि तिथलं क्लायमेट ना खरंच जबरदस्त असणार आहे मित्रांनो. तुम्हाला तो अनुभवता येणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. नाशिकचा हरिहरगड म्हणजे विषय हार्ड भावांनो. आणि मी आलेलो ह्याच त्या हॉटेलला मित्रांनो, प्राशा हॉटेल. इथं कस्टमरला पिकअप करायला पण कस्टमरची वाट पाहत होतो यार. कस्टमरचा तर पत्ता नाही. जवळपास 7:45ला मी आलो, 7 वाजेची बुकिंग होती आणि 7:45 होत आले तरी पण कस्टमरचा पत्ता नाही यार. कस्टमर भैया रुको. अरे कधी आता तुम्ही यार. मग गाडीतला कपडा काढला, गाडी पुसायला लागलो. तितकंच घंटा गाडी आली. घंटा गाडीवाली म्हणे कचरा द्या आम्हाला. कचरा नाही म्हटलं, मी काय कचरा घेऊन फिरतो काय. फायनली कस्टमर आले आणि कस्टमरला पिकअप केलं. तुमच्या भावने डायरेक्ट निघाला त्र्यंबकच्या दिशेने. पण महादेव पेट्रोल पंपवरती एवढी मोठी लाईन यार सीएनजीची. ये दुःख आहे खतम नाही होता भाई मोकळा श्वास मध्ये फक्त नाशिक मध्येच घेतो, पुन्हा मुंबईमध्ये घेता येणार नाही भावांनो. नाशिकचा विषय हार्ड आहे यार. आणि त्याच्यात आपलं त्र्यंबकेश्वर मध्ये धरती पे स्वर्ग आहे यार, जबरदस्त. आपल्या भोलेनाथाचं आहे ना खरं त्र्यंबकेश्वर म्हणजे नंबर 1 आहे. आणि हरिहरगडचा तो विषयच हार्ड आहे भाई. फॉगी इतकी मजा येते ना भाई. पावसाळ्यात तुम्ही आले ना, जो नाही तब्येत खुश झाली तर मला काय म्हणा यार, डायरेक्ट पैसे रिटर्न. विषयच हार्ड आहे यार, एकदम जबरदस्त. त्याच्यामध्ये हे कपल आलेले आपल्यासोबत इथं फिरायला, एन्जॉय करायला. कारण हे कस्टमर आहे ना मुंबईचं यार. मग कस्टमर नुसतं फिरायला आले म्हटलं काहीच विषय नाही. कस्टमरला उतरून दिलं म्हटलं, 30 रुपयाचे पास आणा, तोपर्यंत आपल्याला मध्ये काही जाऊ देणार नाही. आणि आजीचं घर बघा किती भारी. आजी मस्त भांडेकिटे घासताय आणि 2 मिनिटाच्या अंतरावरती भाई हरिहरगड आहे. त्याच्या अगोदरच इथं थांबवताना 30 रुपयाचा पास काढावा लागतो. सरांनी 30 रुपयाचा पास काढल्याच्या नंतरच गाडीमध्ये एंट्री दिली ना आपल्याला. मध्ये एंट्री केल्याच्या नंतर कस्टमर एवढं खुश झालं, भैया बहुत अच्छा जन्नत यार इधर. म्हटलं जन्नती इधर है, बहुत अच्छा दिखता. म्हटलं इधर क्लायमेट बहुत अच्छा है, आप बहुत एन्जॉय करोगे. मग काय कस्टमर गाडीतून उतरले आणि डायरेक्ट पळत सुटले ना. म्हणजे आम्ही 2-3 तासात येतो. म्हटलं तुम्हाला 4 तास टेन्शन नाही. इथं गाडी पार्क करायला लागलो. हा म्हणे 50 रुपये दे. म्हटलं काय खरं नाही भाऊ. त्याला म्हटलं भाऊ डिस्काउंट म्हणे, माझ्या लागणार आला काय तू डिस्काउंट द्यायला तुला. भाऊला 50 रुपये दिले, पण 50 रुपये दिल्याच्या नंतर मग काय ही अशी पावती भेटली. मग काय पावती घेऊन निघालो, पण रेंज नाही ना मोबाईलला भाई. तर वांदे भावांनो, अजिबात रेंज नाही. मग रील्स कशा बघायच्या भाई, टेन्शन सगळ्यात मोठं तेच येतं. इंस्टाग्राम कसं बघायचं. पण म्हटलं चला नंतर आधी पोटपूजा करून घेऊ, नंतर बघू इंस्टाग्राम. पण या भावाला सांगितलं पोहे बनव, पण कुत्र म्हणतं मला पण खायचे. अरे म्हटलं तू तो खाय. म्हटलं माझ्याकडे 1 रुपया नाही. म्हटलं तुला कुठून देऊ बाबा, तू बघ काहीतरी सेटिंग मला नको सांगू. म्हटलं पण इथं पोहे खाल्ल्याच्या नंतर क्लायमेट बघा भावांनो, 1 नंबर क्लायमेट होतं भाई. आणि इथं एवढ्या गाड्या आल्या होत्या ना, आज संडे असल्यामुळे ना फुल जाम होतं मार्केट, एकदम खतरनाक. आणि क्लायमेट पण खतरनाक होतं भावांनो. माझी जायची एवढी इच्छा होती, पण करणार काय, माझा पाय दुखतोय. तर 100% वरती गेलो असतो मित्रांनो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद पब्लिक.